हॅलो नमस्कार. तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत. आणि गेस करा मी आज काय बनवते आहे. तर या आहेत फणसाच्या बिया. हो, फणसाच्या बिया. आणि मी या फणसाच्या बियांची भाजी बनवणार आहे. फर्स्ट टाईम बनवते आहे. तर मी फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत, त्या उकडायला टाकते आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यात उकडताना. त्यानंतर साईड बाय साईड म्हटलं भात देखील लावून घ्यावा. आणि फणसाच्या बियांबरोबर बियांची जी भाजी करणार आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी मी इथे बनवते बाजरीची भाकरी. मला बाजरीच्या भाकरी अजिबात बनवता येत नव्हत्या, परंतु आत्ता मी प्राऊडली म्हणू शकते की मला खूप सुंदर आणि छान भाकरी बनवता येतात. आणि त्याची झलक तुम्ही आत्ता पाहताय. तर खूप सुंदर अशा भाकरी जमतात मला आता, असं मी माझीच तारीफ करते आहे. त्यानंतर मी इथं बाजरीच्या भाकरी करून घेतल्या फणसाच्या बियांसोबत. आणि फणसाच्या बियांची भाजी मी फर्स्ट टाईम करणार आहे. कोकणात भरपूर ठिकाणी केली जाते, नेहमी केली जाते, परंतु मी आज फर्स्ट टाईम बनवणार होते. कारण की फणस हा माझ्या आहोंच्या अत्यंत आवडीचा विषय आहे आणि खूप प्रिय आहे. तर फणसाच्या बियांसाठी आपल्याला वाटण काढायचं होतं. मी कांदा, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे. हे आपल्याला छान तव्यावर खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे साईड बाय साईड मसाल्याची तयारी देखील करून घेतली होती. आणि भाकरी भाजलेल्या तव्यावरच मी लगेच हा मसाला भाजून घेणार होते. इथे माझी भाकरी टम्म फुगता फुगता राहिलेली आहे. त्यानंतर मी छान अशा भाकऱ्या करून घेतल्या दोघांसाठी. आणि फणसाच्या बियांची भाजी मी आज फर्स्ट टाईम बनवत होते, तर काय माहीत आता कशी होती आहे, त्यामुळे मी डिटेल रेसिपी शेअर नाही केली. परंतु जर छान झाली भाजी माझ्याकडनं तर मी नक्कीच याची डिटेल रेसिपी देखील तुमच्याशी शेअर करेल. तर मी इथे कांदा तव्यावर टाकला, तेल टाकलं आणि छान कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे कुकर उघडला, 3 शिट्ट्या घेतल्या होत्या, भात काढला. आणि ह्या ज्या फणसाच्या बिया आहेत आपल्या, त्या देखील उकडलेल्या आहेत. त्याचं जे वरचं आवरण असतं ते देखील मी काढून घेणार आहे. आणि पहा माझी भाकरी किती छान झालेली आहे. त्यानंतर मी फणसाच्या बियांचं वरचं आवरण काढून घेतलेलं आहे. आणि त्या मी अशा मोठ्या नाही ठेवणार, तुम्ही अख्ख्या देखील ठेवू शकता, पण मी त्या कट करून घेणार आहे. तर मी त्या कट करून घेतल्या. आता फणसाच्या बियांच्या भाजी बनवल्यानंतर मला माझ्या नवऱ्याची रिॲक्शन काय माहीत कॅप्चर करता येईल की नाही, परंतु त्यांना फणसाचं सगळंच खूप आवडतं. इथे मी मसाला वाटून घेणार आहे. कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर. आणि तुम्हाला आवडतील ते मसाले टाका. वाटण माझं रेडी झालेलं आहे. कुकरमध्ये तेल टाकलं, त्यानंतर लाल तिखट, आपला जो मसाला असतो तो, वाटण, काळा मसाला आणि थोडासा मटण मसाला देखील घातलेला आहे मी. आणि छान ह्या बिया टाकून परतून आपल्याला अंदाजे पाणी टाकायचं आहे, आपल्याला जितकी ग्रेव्ही हवे. आणि आपली भाजी रेडी होणार आहे 2 शिट्ट्यांमध्ये. तर तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर झालती. कोथिंबीरीने गार्निशिंग केलं आणि माझं असं ताट रेडी आहे. अहोंना देखील खूप आवडली. तुम्ही देखील करून पहा आणि मस्त असं पान खाल्लं जेवल्यानंतर. थँक्यू सो मच.